मित्रांनो नमस्कार. आज वॉटर स्टेशनचं ओपनचं मैदान पार पडतं आहे आणि आज खऱ्या अर्थानं सेमीच्या लढती आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच एक सेमी झाला आणि त्यात तिसरा सेमी ना तिसऱ्या सेमीमध्ये अतिशय सुंदर गाडी पळाली रायफलची. आज फायनलसाठी पात्र झाला आहे तो. दादा अभिनंदन पहिल्यांदा आपलं. धन्यवाद. आपला परिचय सांगा पहिल्यांदा. कैलास ठोंबरे उंबरगाव. बरं, आज ओपनचं मैदान होतं. आपला रायफल गुलालात राहिला आहे आज या मैदानात. काय सांगाल आज? सांगायला एवढं त्याच्यासाठी कमीच आहे. का तर मध्ये लंपी आजारात उठून ते आता सलग 4-5 मैदान झालं सलग गोलाला. बरं, पुरंदरला बी 6 नंबर केला. बरं, कोणत्या नावाने पळतो नंदी आपला? संत बाळमाम प्रसन्न कैलास ठोंबरे उंबरगाव. बरं, आज कोणासोबत पळाला? आज शिरावडकराचा निशान सोबत. गटाला पण चांगली गाडी पळवली होती. आपले ड्रायव्हर कोण होते आज आपले? गटाला लखंडावर बोदावलेवाडी. बरं, काय सांगाल वैशिष्ट्य, काय सांगाल रायफलची? तर वैशिष्ट्यच ते सांगायला एवढी कमीच आहे. ते आम्ही बारका असल्यापासून आमच्या बशी जायते. बरं, म्हणजे त्यानं जेव्हा अटीतटी जी लढत असेल त्या दिवशी आवाज त्यानं खाली बघून दिली ना. बरं, आज पण खऱ्या अर्थानं सेमी सारा टाच होता आणि चांगलं गाडी पळाली आपली. काय वाटलं एकंदरीत ज्यावेळी सेमी पास झाला त्यावेळी? सेमी पास झाल्यावर काय आनंदच वाटणार दुसरं काय. बरं, आज गुलाल मिळालाय. वॉटर स्टेशनचं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे. वर्षातून एकदाच हे मैदान होत असतं आणि कुठंतरी मानाचं मैदान आहे. त्या मैदानात आज गाडी आपली गुलालात राहिली. काय आहे सांगा? मागल्या बारीनं थोड्यात मार खाऊन गेलतो. महाराष्ट्र केसरी जुनं पारंपरिक मैदान आहे आणि आज गुलाल मिळाला ह्याचाच आनंद जास्त. कोणाबरोबर पळाला असतो? आज शिरावडकरांचा निशान बरोबर पळाला. कसं झालं होतं नियोजन? नियोजनाचा बादशाह. बस याच्या आधी गाडी पळालेली काही कधी? नाही पहिल्यांदाच पळाली. काय कसं स्पीड लागलं काय मग? गाडीला काय चांगलं स्पीड लागलं. तो बैल दोन्ही खांदी बाहेरचा आहे, आपला बैल आत्मा आहे दोन्ही खांदी. बर, ड्रायव्हर फक्त आमचा एकनिष्ठ जाईल लखन ड्रायव्हर बुधावली वाडीचा. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता यात्रेचे पारंपरिक मैदान चालू. मित्रांनो, आज वॉटर स्टेशनचं मैदान पार पडते आणि आज त्यात 8व्या सेमीमध्ये गुलालास पात्र ठरला. काय नाव दादा आपल्या नंदीचं? येडा राघव. एडा राघव. मित्रांनो, एडा राघव आज या मैदानात फायनलसाठी पात्र झालाय. आपण आज मुलाखत घेतोय. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तुषार दडस. गाव कोणतं? पिरळे माळशिरस. आज एवढ्या लांबून खरं आलाय आणि आज आपल्या नंदीने गुलाल मिळवलाय. काय सांगाल? याला कालपासून अडचण आहे. त्या पैरा मोडला आमचा. तर दुसरा एक जणाला फोन केला त्या दक्कनवाल्याला. त्यांना म्हणलं आपली गाडी पळवू. ती पळवली. परत आम्हाला पावती नव्हती. पावती एक जणाची एकाच घेतली. टांग नव्हतं, टांग घेतलं. ड्रायव्हर गटाला वेगळा बसला, सीमीला वेगळा बसला, नाता गोलाला राहिलो. म्हणजे एवढं सारं तुम्ही आज कालपासून तुम्ही कष्ट केलं त्याचं फळ थोडक्यात मिळालं तुम्हाला. कालपासून समाधान मिळालं का? समाधान भरपूर. काय सांगा, नंदीनं आज तुम्हाला गुलाल मिळवून दिलाय. कालच्यापासून त्याला पण वाटलं असेल काय आपला मला धडपडतोय आणि आज त्यानं तुमचं नाव राखलं. जेव्हा केव्हा बी आपल्याला वाटलं बाबा आपल्याला आता गुलाल नाही किंवा आपल्याला असं पैऱ्याला अडचण येते किंवा आपल्याला असं हलक्यात घेते ती, तेव्हा 100% बैल राहिलाय. आणि खऱ्या अर्थानं कुणाबर पळाला म्हटलं? दक्कन. काय सांगा, म्हणजे पैरा अचानक नियोजन झालं होतं? अचानक त्यांचा 4 वाजता फोन आलता मला. बाबा पैरा द्या मला एक मैदान म्हणून. मग मी म्हणलं पैरा झालाय माझा, आपण पुढच्या मैदानात पळू. परत आमचा ज्या संघ पैरा झालता त्याचं नाव न घ्यायला, मोठं नाव आहे ती बी. पण ती यांना 8 वाजता 8:30 वाजता फोन करून सांगितलं माझा बैलाचा पाय सुजलाय आणि आज बैलाला मैदानात पळायला तिथे. नक्कीच नंदी बरोबर पळणार होता. जो पहिला कॅन्सल झाला तो नंदी पळाला. हो, हाय पळाय आलाय आज. आणि नशिबानं एक चुकी झाली ती आमच्या सीमित लागायला पाहिजे होतं. म्हणजे कुठेतरी पायरी वाचून तडजोड अजून चालूच आहे. तडजोड चालू आहे. कसं आहे, मोठ्याची गाणी मोठीच वाजते ती. आपल्याला गरीबाला कोण पैरा देत नाही एकतर, आणि दिला तर मग 8:30 वाजता जर फोन करून सांगतोय माणूस एखादं बाबा आमच्या बैलाला पाय सुजलाय, तर पुढं काय आम्ही काय करायचं? 8 वाजता चिठ्ठी घेत नाही ती. इतक्या रातचा कुठला पैरा बघणार आहे? तरी पण आपल्या नशिबाने तुम्हाला चांगला पैरा मिळाला दक्कन म्हणून. आणि आज गुलालास पात्र आली गाडी. ती बी बैल अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत नाही, त्या बी बैलाला आज द्यायला भाडं नाही त्या मालकाला. ती बी लय गरिबीतला बैल आहे. पोरं ती एक आचारी काम करतो आणि कंपनीत कामाला आहे. ती इतक्या कष्टा खाऊन बैल पळवते. ती त्यांच्या बैल आजारात उठला त्याचं आता पहिलंच मैदान गोलात राहायचं. आपल्या संघ आला, आपण त्या संघ गेलो म्हणा, राहिली गाडी. म्हणजे कुठेतरी या दोन्ही नंदींना पण मान्य होतं की आज आपल्या दोन्ही मालकांसाठी पळायचं आणि आज त्या दोन्ही नंदीने तुम्हाला एक समाधान सुख दिलं. समाधान दिलं, गुलाल झाला, समाधान झालं. काहीतरी
नंबर पशीने डालीसाठी नाही आलो आपण गुलालासाठी चाललोय. हेच ह्या क्षेत्रात महत्त्वाचं असं दादा की आज खूप काही तुम्ही भावनेच्या भरात बोलून गेलाय, पण प्रत्येकाच्या मनाला लागेल आणि महत्त्वाचं बोलून गेलाय. भावनेच्या भरात नाही बरं का, हा. पण ही खरंच आहे. खरंच आहे म्हणजे थोडक्यात. ती आता माझं जेवढं वय आहे का नाही हा. तेवढ्याच काय काय आयुष्य गेलं या नादात. नक्कीच. पण हे जे आम्हाला कळलंय बाबा हा. ते सांगतोय, बाकी असं काय ही नाही. पण तरी पण हा नाद कुठेतरी तुम्ही पण या क्षेत्रात उतरलाय, पण काय म्हणून उतरलाय या क्षेत्रात? नादासाठीच उतरलोय. ह्यो बैल कसा बाय दावणीला चाललेला ते आपण घेतलेला. बर, म्हणजे कसाबाई चावणीला चालू होता. हा. नक्कीच. काय सांगाल नंदीच्या आपल्याबद्दल खासियत काय सांगाल? नंदी पळतोय, काय विषय नाही, बर. चांगलाच पळतोय. हा. आणि जेव्हा का वाटल बाबा आपल्या मालकाचं नाव चाललंय खाली, हा. तेव्हा राहतो. नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि आज नंदीने तुमच्या नाव राखलंय, दाखवून दिलं थोडक्यात की तो पळतोय, गुलाल घेतोय. नक्कीच इथून पुढे पण चांगल्या मैदानात तो पळताना दिसेल आणि चांगल्या नंदींबरोबर पण पळताना दिसेल, हीच तुम्हाला शुभेच्छा असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.